नमस्कार मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी यातील सराव संच 3.4 आज पूर्णपणे बघणार आहोत। तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। ठीक आहे। आणि या चॅनलवरती 10वी गणित भाग 1 आणि 10वी गणित भाग 2 चे संपूर्ण व्हिडिओ सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहेत। ओके, सो चलो, पहिला प्रश्न काय आहे ते आता आपण पटकन बघूयात। तर बघा, पहिला प्रश्न आहे, सानिकाने 1 जानेवारी 2026ला ठरवले की त्या दिवशी ₹10 किंवा 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रकारे बचत करीत राहायचे। तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली असं त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला आहे। ठीक आहे, प्रश्न सोपा दिसतोय। ठीक आहे, पण त्याच्यामध्ये थोडा स्टेप जरा एक्स्ट्रा आहे। तर काय आहे त्याच्यामध्ये ते आता आपण बघूयात। बघा, तर उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे, सानिकाने पहिल्या दिवशी किती रुपये बचत केली बघा, तर 11 रुपये बचत केलेली आहे। दुसऱ्या दिवशी किती बचत केली, तर पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये। म्हणजे याचं जर आपण बघितलं तर ती प्रत्येक दिवशी 1-1 रुपयाने तिची रक्कम जी आहे ती वाढवत आहे, है ना। तर अशा प्रकारे बचत केली आहे। म्हणजेच ती क्रमिका कोणती झाली बघा, 10, 11, 12, 13, 14 अशी ती क्रमिका झालेली आहे। ठीक आहे, ती कुठपर्यंत आपल्याला काढायचं आहे, 31 डिसेंबर 2016 पर्यंत काढायचे आहे। शेवटचा नंबर किती आहे आपल्याला माहिती आहे का नाही, तो आपल्याला म्हणजे ती किंमत आपल्याला काढायची आहे। मग आता यावरून तर आपल्याला दिसते की सामान्य फरक जो आहे तो कितीचा आहे, तर तो 1चा आहे। ठीक आहे, कसं T1 वजा T2, ओके T2 वजा T1, T3 वजा T2 अशा पद्धतीने आपल्याला तर माहीत आहे सामान्य फरक कसा काढायचा। त्या पद्धतीने आपण इथं हा सामान्य फरक काढलेला आहे। जसं की एक दिलेलं आहे बघा, T2 आहे 11 आणि T1 आहे 10, म्हणजेच 11 वजा 10 आणि बरोबर काय आहे 12 वजा 11, ह्या दोन्हींची किंमत किती येते, तर ती 1 येते। याचाच अर्थ काय आहे, डीची जी किंमत आहे ती काय आहे, तर ती स्थिर आहे। त्यानंतर म्हणून आपण यावरून काय म्हणू शकतो, तर 10, 11, 12, 13, 14 ही जी अंकगणिती श्रेणी आहे। कारण का, तर त्यांचा जो सामान्य फरक आहे तो स्थिर आहे म्हणून। आणि पुढे जर आपण बघितलं बघा, तर तो 2016 हे लीप वर्ष आहे, हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे, म्हणजेच आपल्याला दिसते। आता लीप वर्ष म्हणजे काय, तर असे वर्ष ज्याला 4ने पूर्णपणे भाग जातो। आणि लीप वर्ष हे साधारणतः 4-4 वर्षांनी येत असतं, त्याला आपण काय म्हणतो, लीप वर्ष असे म्हणतो। ओके, मग 2016ला दिसते बघा 4ने भाग जातोय, त्याच्यामुळे ते लीप वर्ष आहे। मग आता लीप वर्षाचे एकूण दिवस किती असतात, तर 365 नसून ते 366 येतात। म्हणजे 365 मध्ये आपल्याला 1 मिळवायचं असतं। म्हणजे जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा ते दिवस हे 366 असतात आणि लीप वर्ष नसेल तेव्हा ते 365 दिवस हे असतात। ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। मग लीप वर्षाचे एकूण दिवस हे 366, म्हणजेच हे काय झालं, तर ते n झालं। ओके, आणि ए हे किती आहेत बघा, इथे दिसते आपल्याला, ए जे आहे ते 10 आहे। ठीक आहे, आता सानिकाने 366 दिवस बचत केली आहे। तिने बचत किती दिवस केली हे तर आपल्याला कळालं, ते आहे 366 दिवस, कारण का ते लीप वर्ष आहे म्हणून। आता आपल्याला काय करायचं आहे, बचत काढावी लागेल। म्हणजेच सानिकाने 366 दिवस बचत केली आहे हे आपल्याला माहिती आहे। मग 366 दिवसांच्या बचतीची बेरीजसुद्धा आपल्याला करणे गरजेचं आहे। ते आहे, ते कसं काढायचं, तर S366। म्हणजेच आता आपल्याला S366 याची किंमत काढावी लागेल। मग आपल्याला किंमत काढायची म्हणजे आपल्याला तो फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे। कोणता आहे, बचतीची बेरीज काढण्यासाठीचा फॉर्म्युला कोणता आहे बघा, तर SN बरोबर n/2 कंस गुणिले कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d, हा तो फॉर्म्युला झाला। आता याच्यामध्ये आपल्याला किमती पुटअप करायच्या आहेत। मग n ची किंमत किती आहे बघा, 366 आहे। म्हणजेच S366 इथे लिहू शकता, S366 बरोबर n आहे बघा 366। मग 366/2 गुणिले 2, 366/2 गुणिले 2 गुणिले a आहे बघा 10 अधिक n आहे 366। मग 366 वजा 1 गुणिले 1, कारण का d सामान्य फरक हा आपल्याला 1 आहे ते आपल्याला माहिती आहे। त्यानंतर बघा, आता 366/2 आपल्याला करायचा आहे, म्हणजे यांचा आता भागाकार आपल्याला आता करावा लागेल। तो किती येतो बघा,
आता यांचा भागाकार हा किती येतो बघा, तर 183 एवढा हा भागाकार येतो. 2 गुणिले 10 सॉरी 2 गुणिले 10 म्हणजेच 10 दुनी 20 राईट. मग इथे 20 लिहिले आपण. 366 मधून 1 गेला किती राहतात बघा, 365. मग 365 गुणिले 1 किती असतं, तर ते 365 एवढेच असतात. आता 183 गुणिले 20 आणि 366 किती, 365 किती होतात बघा, तर 385 एवढे होतात. म्हणजेच यांचा जर आपण तिन्यांचा गुणाकार केला, ठीक आहे, या 3 संख्याचा पण गुणाकार केला तर तो किती येतो बघा, 70,455 एवढा होतो. याचाच अर्थ स्थानिकाने 366 दिवसांमध्ये एकूण किती बचत केली बघा, तर 70,455 एवढी तिने काय केलेली आहे, बचत केलेली आहे. ठीक आहे, बघा किती छान तिने बचत केलेली आहे. म्हणजे रोज जर तुम्ही अगदी त्यानं 10 रुपयापासून सुरुवात केलेली आहे बघा, मग तुम्ही सुद्धा किती बचत करू शकता बघा. तुम्ही जरी 20-30 रुपये जरी बचत केली तरी बघा सुद्धा तुमचे किती पैसे साठतील. ओके, ठीक आहे. तर बघा आता याच्यातला दुसरा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. बघा दुसरा प्रश्न आहे, एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि 1,360 रुपये हे व्याज देण्याचे कबूल केले आहे. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांपेक्षा कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली, तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होत आहे त्यानं, म्हणजे हा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता त्यांनी कर्ज किती घेतलेलं आहे, तर 8,000चं कर्ज घेतलेलं आहे. व्याज किती द्यायचं कबूल केलेलं आहे, तर 1,360 रुपये हे त्यांनी कबूल केलेलं आहे. म्हणजेच तो एकूण रक्कम किती देणार तिथे दिलं आहे बघा, 9,360 रुपये. मग सुरुवातीला आपण लिहूया उत्तरामध्ये, गृहस्थाने परतफेड केलेली एकूण रक्कम बरोबर त्याची जी मूळ रक्कम आहे ते, म्हणजेच त्याला आपण मुद्दल असे म्हणतो, म्हणजेच 8,000 अधिक व्याज आहे ते 1,360, यांची बेरीज किती झाली तर 9,360 रुपये एवढी झाली. आता त्यांनी काय सांगितलं आहे बघा, आता आपल्याला डी म्हणजे सामान्य फरक काढावा लागेल. तर प्रश्नामध्ये सांगितलं आहे की प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयाने कमी देऊन, म्हणजेच त्याच्यातला जो सामान्य फरक असणार आहे तो -40 असणार आहे. म्हणजेच डी बरोबर लगतच्या 2 हप्त्यांतील फरक बरोबर तो किती आहे बघा, -40 एवढा आहे. म्हणजेच जो सामान्य फरक आहे तो कसा आहे, तर हा स्थिर आहे. म्हणजे तो प्रत्येक महिन्यात 40 रुपये हे कमीच देणार आहे. त्याने आपला प्रश्नात सांगितलेलं आहे. म्हणून डीची किंमत ही 40 झाली. म्हणून ही काय आहे, तर ती अंकगणिती श्रेणी आहे, कारण त्यांचा सामान्य फरक आहे तो स्थिर आहे. आता हप्त्यांची संख्या किती आहे बघा, तो वर्षभरात फेडणार आहे. याचा अर्थ वर्षभरामध्ये 12 महिने असतात आणि म्हणून हप्त्यांची संख्या किती झाली, टोटल 12 झाली. म्हणजेच एन आपल्याला मिळालेला आहे तो आहे 12 बरोबर. आता त्यांनी आता काय सांगितलं आहे पुढे बघा, तर 12 हप्त्यांमध्ये एकूण 9,360 रुपये फेडले आहेत हे त्यांनी आपल्याला प्रश्नातच सांगितलं आहे. याचाच अर्थ सलग 12 हप्त्यांची बेरीज म्हणजेच किती येणार बघा, S12 येईल. ठीक आहे, कारण का यांची किंमत 12 आहे आपल्याला माहीत आहे, म्हणून S12 बरोबर 9,360 आलं. ठीक आहे, कारण एवढी रक्कम त्याने फेडलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं, हप्त्यांची बेरीज काढायची आहे. मग हप्त्यांची बेरीज काढायची याचाच अर्थ आपल्याला SN काढणं गरजेचं आहे. मग SN कसा काढायचा, तर SN बरोबर N/2 गुणिले 2A अधिक N-1 गुणिले D. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, किंमत पुटअप करायच्या आहेत. म्हणजेच S12 बरोबर काय येणार आहे, N आहे 12 म्हणजेच 12/2 गुणिले 2A अधिक N-1 गुणिले D. याच्यामध्ये सुद्धा आता Nची किंमत आपण लिहू शकतो. S12 आहे 9,360, तर आपण किंमत लिहिली 12/2 गुणिले 2A. आता आपल्याला काय करायचं आहे, Aची किंमत काढायची आहे. ठीक आहे, मग A आपण तसंच लिहूया. अधिक N आहे 12/1 गुणिले D सामान्य फरक आहे तो आहे -40, मग इथे लिहिलं कंसात -40. ठीक आहे, बरोबर. 12/2 किती आले, 6, 6 × 12 म्हणजे इथं 6 आले. 2A अधिक 12-1 11 गुणिले 40 आपण आहे तशीच इथं लिहिले. म्हणजेच 6 गुणिले, आता बघा 2A -11 गुणिले -40, त्याच्यामुळे इथं वजा चिन्ह येईल आणि 11 गुणिले 40 किती होतात बघा, 440 होतात. म्हणजे 6 गुणिले 2A -440. मग आता बघा
6 आणि आतल्या संख्येला आपण गुणणं गरजेचं आहे. म्हणजे 6 दुनी 12 ए वजा 6 गुणिले वजा 440 म्हणजेच किती आले बघा, वजा 2740 एवढं आलेलं आहे. मग आता आपण काय करूया बघा, वजा 2740 आहे ते या साईडला आणूया, डाव्या बाजूला आणूया. ओके, आणि 12 हे आपण उजव्या बाजूला आहे तसंच ठेवूया. म्हणजेच 9360 अधिक 2740 यांची बेरीज होईल आणि बरोबर डाव्या साईडला काय राहिलं, 12 हे तसंच राहील. मग आता या दोघांची बेरीज किती येते बघा, तर 12000 एवढी येते आणि बरोबर 12 हे आहे तसेच. एला 12 गुणिले आहेत या साईडला आले की ते काय होतील, भागिले होतील. म्हणजेच 12000/2 बरोबर ए. मग बघा 12 1 12 इथं किती आले, तर 1000 रुपये आले. म्हणजेच 1000 बरोबर ए. म्हणजेच एची किंमत किती आली बघा, तर 1000 एवढी आलेली आहे. याचाच अर्थ पहिला हप्ता जो आहे तो कितीचा असणार आहे बघा, तर तो 1000 रुपयाचा हप्ता असणार आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटचा हप्ता त्यांनी विचारलेला आहे तो काढूया. आता बघा TN जो आहे तो काय असणार आहे, शेवटचा हप्ता असणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, तर TN बरोबर ए अधिक N वजा 1 गुणिले डी हे काढावं लागेल. म्हणजेच N किती आहे आपल्याला माहीत आहे, ते आहे 12. माहीत लिहिलं आपण. T12 बरोबर एची किंमत आपण काढलेली आहे ती आहे 1000. म्हणजेच 1000 अधिक N आहे 12. 12 वजा 1 गुणिले डीचं जी सामान्य फरक आहे तो आपण लिहिला, जो आहे वजा 40 बरोबर 1000 अधिक 12 वजा 1 11 गुणिले वजा 40. ओके, आता यांचा गुणाकार तर आपल्याला माहीत आहे तो आहे वजा 440. म्हणजेच 1000 वजा 440 यांची वजाबाकी केली किती येते बघा, 560 एवढी येते. याचाच अर्थ शेवटचा जो हप्ता आहे तो कितीचा आहे, कितीचा असणार आहे, तर तो 560 रुपयांचा असणार आहे. म्हणून पहिल्या हप्त्याची रक्कम ही 1000 रुपये आणि शेवटच्या हप्त्याची रक्कम ही 560 रुपये आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, आता तिसरा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण बघूया. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती, हे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. ओके, बघा प्रश्न खूप सोपा आहे. बघूया आता कसं सोडवायचं आहे ते. सुरुवातीला आपण काय करूया बघा, सचिनने 5000 रुपये, 7000 रुपये, 9000 रुपये याप्रमाणे 12 वर्षीय रक्कम गुंतवली आहे. आता याच्यातला जो फरक जो दिसतोय बघा, 5 नंतर 7 नंतर 9, म्हणजे जो फरक आहे तो 2000चा आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसते. ठीक आहे, किती वर्षासाठी केलं आहे त्यानं, 12 वर्षासाठी. ओके, मग यावरून 5000 7000 9000 ही काय झाले, तर ती एक क्रमिका आपल्याला मिळते. ओके, म्हणजे सामान्य फरक जो आहे तो सुद्धा आपण इझिली काढू शकतो. कसं काढू शकतो, तर T1 वजा T2 म्हणजे 7000 वजा 5000 किती आले, 2000 आले. तसंच आणखीन सुद्धा करू शकतो आपण 9000 वजा 7000 किती आले बघा, तर 2000 एवढं सुद्धा आलेलं आहे. जसं नेहमीप्रमाणे आपण T1 T2च्या किमती काढून तुम्ही असं लिहिलं तरी सुद्धा चालेल किंवा डायरेक्ट फरक लिहिलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही फरक काढा. ठीक आहे, पण फरक काढणं महत्त्वाचं आहे. ओके, म्हणजे इथं सुद्धा दिसते आपल्याला, इथं पण 2000 आलं, इथं सुद्धा 2000 आले. याचाच अर्थ जो डी जो आहे तो म्हणजे सामान्य फरक जो आहे तो स्थिर आहे आणि याचाच अर्थ ती काय आहे, तर ती अंकगणिती श्रेणी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता एची किंमत आपल्याला माहीत आहे बघा, ती आहे 5000 रुपये आणि N म्हणजेच 12 वर्षाचे 12 महिने, म्हणजेच N किती आपल्याला मिळालेला आहे, तो आहे 12. म्हणजेच याचाच अर्थ 12 वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजेच S12ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता बघा 12 वर्षाची एकूण गुंतवणूक काढायची आहे ना, याचाच अर्थ SN बरोबर N/2 गुणिले 2A अधिक N वजा 1 गुणिले D हे आपल्याला माहिती आहे. मग Nची किंमतसुद्धा आपल्याला माहिती आहे, ती पण इथं लिहूया. आता S12 बरोबर N आहे 12 म्हणजेच 12/2 गुणिले 2 गुणिले A आहे बघा 5000 आहे, म्हणजेच 2 गुणिले 5000 अधिक N आहे 12 म्हणजेच 12 वजा 1 गुणिले 2000. मग आता हे आपण काय करूया, सॉल्व करूया. म्हणजेच S12 बरोबर 6 गुणिले 2 गुणिले 5000 अधिक 11 गुणिले 2000. म्हणजेच 6 गुणिले यांचा गुणाकार किती येतो, तर 10000 येतो, अधिक 11 गुणिले 2000 किती आले बघा, 22000 आले. म्हणजेच 6 गुणिले 10000 अधिक 22000 किती येतात बघा, तर 32000 येतात. आणि 32 गुणिले 6 म्हणजेच 32 गुणिले 6चा गुणाकार केला, डायरेक्ट 3 शून्य पुढे गुणाकाराचे लावायचे. ओके, म्हणजेच किती आले बघा, S12 बरोबर किती आले बघा, या ठिकाणी 1,92,000 एवढी या ठिकाणी गुंतवणूक त्यांनी केली आहे. म्हणजेच
म्हणून सचिनची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक ही 1,92,000 एवढी आहे असे आपण म्हणू शकतो. ठीक आहे. चौथा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूयात. चौथा प्रश्न बघा, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या. याप्रमाणे सर्व खुर्च्यांची मांडणी आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता उत्तरामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, नाट्यगृहात पहिल्या रांगेत किती दिसतात बघा, तर 20 आहे, दुसऱ्या रांगेत 22, तिसऱ्या रांगेत 24 अशा प्रकारे आहेत. म्हणजेच यावरून आपल्याला दिसते की जो सामान्य फरक आहे बघा 20, 22, 24 म्हणजेच 2-2चा फरक आहे हे आपल्याला दिसते. यावरून आपणास 20, 22, 24 ही एक क्रमांकसुद्धा मिळते. म्हणजेच आणि खुर्च्यांच्या एकूण रांगा किती आहेत बघा, तर ते 27 आहे. म्हणजे आपल्याला एची किंमत आपल्याला मिळाली आहे. आणि ए जो आहे तो इथे दिसते बघा, ए आहे तो 20 आहे आणि एन आहे 27 आहे. सामान्य फरकसुद्धा आपल्याला माहिती आहे, तर तो आहे 2. म्हणजेच 22 + 20 बरोबर 24 + 22 म्हणजेच किती आहे, तर ते 2 आहे हे सुद्धा आपल्याला दिसते. T1 - T2 T2 - T1 T3 - T2 या पद्धतीने सुद्धा आपण काढलेला आहे ना सामान्य फरक, तर त्या पद्धतीने आपण काढला इथं. म्हणजेच आपल्याला दिसते की ही जी आहे ती अंकगणिती श्रेणी आहे. कारण का, तर त्यांचा सामान्य फरक जो आहे तो स्थिर आहे म्हणून. आणि म्हणून 15व्या रांगेतील खुर्च्यांची संख्या ही किती असणार आहे बघा, तर T15 एवढी असणार आहे. त्यांनी दिले 15व्या रांगेतील म्हणजेच T15 आपल्याला इथं आता काढायची आहे. म्हणजेच Tn बरोबर A + n - 1 × D. आता यांच्या ज्या किमती सगळ्याच आपल्याला किमती माहीत आहेत ते आपण आता इथं लिहूया. मग T15 आपल्याला काढायचं आहे ते आहे तसंच लिहिलं. A 20 आहे अधिक n जो आहे तो 15 आहे ना, 15 - 1 × 2. मग 20 अधिक 15 - 1 14 × 2 आहे तसेच लिहिले. 20 अधिक 14 × 2 28 म्हणजेच 20 अधिक 28 किती आले बघा 48. याचाच अर्थ 15व्या रांगेत खुर्च्यांची संख्या किती आहे बघा, तर ती 48 आहे. म्हणजेच T15 बरोबर 48. ओके. आता आपण पुढचं बघूया. आता नाट्यगृहातील एकूण खुर्च्या काढण्यासाठी क्रमाने 27 रांगांतील खुर्च्यांची संख्यांची बेरीज आपल्याला काढावी लागेल. बरोबर, म्हणजेच S27 आपल्याला इथं काढावं लागेल. मग कसं काढायचं बघा, तर एकूण खुर्च्यांची संख्यांची बेरीज आहे ना, मग इथं लिहूया आपण SN बरोबर n/2. मग आता याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूया. म्हणजेच S27 बरोबर n आहे 27 म्हणजे 27/2 × A आहे बघा 20, ते आपण इथं लिहिलं 20 अधिक n आहे 27. मग 27 × 1 × 2 म्हणजेच 27/2 × 20 × 2 40 अधिक 27 × 1 26 × 2 27/2 × 40 अधिक 26 × 52. मग आता 27/2 × 40 अधिक 52 किती होतात बघा 92 होतात. ओके. मग आता 92ला आपण 2ने जर भागलं तर किती येतं, तर ते 46 येतं. म्हणजे 27 × 46. मग आता यांनी 2 जर गुणाकार आपण केला तर किती मिळतं बघा 1242 मिळतात. म्हणजे S27 किती आला बघा 1242 एवढा आलेला. याचाच अर्थ नाट्यगृहातील 15व्या रांगेत 48 खुर्च्या आहेत आणि एकूण खुर्च्या ह्या 1242 एवढ्या आहेत. म्हणजेच अशा प्रकारच्या उदाहरणावरून आपण कोणत्याही रांगेतील खुर्च्यांच्या संख्या आपण काढू शकतो आणि टोटल खुर्च्यासुद्धा अशा पद्धतीने आपण जे आहे ते काढू शकतो. ओके. आता पुढचा 5वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण आता बघूयात. आता 5वा प्रश्न काय आहे हे आपण आता बघूया. बघा, कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानाची नोंद केली आहे. त्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत असे आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5° जास्त आहे. जर बुधवारचे तापमान -30° असेल तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा. आता या ठिकाणी बघा कारगिल शब्द आहे. कारगिल इथं काय आहे, नेहमी वातावरण हे थंड असतं, म्हणजे एकदम निगेटिव्हमध्ये वातावरण तिथलं असतं कारण तिथे बर्फ असतो यामुळे. बरोबर. मग आता या ठिकाणी बघा आपण उत्तरामध्ये काय लिहायचं आहे ते थोडक्यात आपण बघूया. समजा सोमवार ते शनिवारपर्यंतच्या तापमानांच्या नोंदी अनुक्रमे
T1 डिग्री सेल्सिअस, T2 डिग्री सेल्सिअस, T3 डिग्री सेल्सिअस कुठपर्यंत आपण करणार आहेत? सोमवार ते शनिवारपर्यंत, म्हणजेच T1 पासून T6 पर्यंत आपण करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असं. त्याच्यामुळे T1 पासून T6 पर्यंत आपल्याला करावं लागणार आहेत. हे अशा आहेत. बरोबर, इथपर्यंत कळालं? ओके. मग आता आपल्याला काय करायचं आहे? त्यांनी दिलेलं बघा आपल्याला बुधवारचे तापमान दिले आहे. मग बुधवारचे तापमान म्हणजेच काय इथं ते T3 अंश असणार आहे. मग बुधवारचे तापमान म्हणजेच T3 ते काय असेल तर ते त्यांनी दिले तर ते -30°C हे आहे. बरोबर. मग आता बुधवार हा तिसरा दिवस असल्याने ती नोंद T3 अशी आहे. बरोबर. आता या माहितीवरून एक द्विचल समीकरण आपण मिळवू. आता बघा आपल्याला T3 माहीत आहे, मग त्यासाठी आपण हा फॉर्म्युला इथं वापरू शकतो. मग आता Tn बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग आता बघा T3 आपल्याला माहिती ते पण इथं लिहूया. A अधिक N आहे 3, मग इथं 3 वजा 1 गुणिले D बरोबर A अधिक Dने आतमध्ये गुणल्यावर काय होईल? 3D वजा 1D. मग 3D मधून 1D गेले किती राहिले बघा? 2D राहिले. म्हणजेच T3ची किंमत आपल्याला मिळालेली आहे काय बघा? A अधिक 2D. आता T3ची किंमत आपल्याला माहिती आहे ती किती आहे? -30° आहे. म्हणजेच A अधिक 2D बरोबर किती? 30. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. इथपर्यंत कळालं? ओके. आता दिलेल्या अटीनुसार दुसरे द्विचल समीकरण आपण आता मिळवूया. ओके. द्विचल समीकरण म्हणजे हेच जे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकून जे कळतं उत्तर त्यालाच आपण ते द्विचल समीकरणाचे सुद्धा म्हणतो. आता सोमवारचे तापमान अधिक शनिवारचे तापमान बरोबर मंगळवारचे तापमान अधिक शनिवारचे तापमान अधिक 5°C. कारण का त्यांनी बघा आपल्याला अट दिलेलं आहे सोमवारचे तापमान आणि शनिवारचे तापमान हे मंगळवारचे तापमान आणि शनिवारच्या तापमानापेक्षा 5°C ने जास्त आहे. ठीक आहे, म्हणजेच काय करायला लागेल बघा. आता सोमवार आहे म्हणजे T1, शनिवार आहे म्हणजे T6 आणि मंगळवारसाठी T2 आणि शनिवारसाठी T5 आणि +5 आपण आहे तशीच लिहायचे. ठीक आहे, बरोबर. आता पुढं आपण काय करूया? पहिल्यांदा T1 काढूया. मग T1 बरोबर काय होईल बघा आता इथं? तर T2 अधिक काय होईल? 5°. बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा T1 का तर इथं बघा इथं T6 आहे आणि इथं T6 आहे. T6 या साईडला आले की ते अधिक T6 आणि वजा T6 काय होईल? कॅन्सल होईल. त्याच्यामुळे T1 बरोबर इथं काय राहिलं बघा? फक्त T2 आणि 5 राहिलं. ठीक आहे, इथं T6 आणि T6 काय झाले? कॅन्सल झाले. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. ओके. परंतु T1 बरोबर काय आहे? तर A अधिक 1 वजा 1 गुणिले D. आता याच्यामध्ये बघा Tn आपण या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला. T1 म्हणजे आता A किती आहे? N किती आहे? 1. म्हणजेच Aची किंमत आपण तशीच ठेवली. N ही ते 1 आहे म्हणजेच 1 वजा 1 गुणिले D. पण 1 वजा 1 म्हणजेच किती असते बघा? तर 0 असते. बरोबर. म्हणून T1 बरोबर A अधिक काय बघा? A अधिक 0. कारण का 0 गुणिले D म्हणजेच किती येणार आहे? 0 आहे. म्हणजेच T1ची किंमत आली किती बघा? A अधिक 0 म्हणजेच A. आणि आता T2 काढू शकतो म्हणजेच Nच्या ठिकाणी आपल्याला 2 ठेवावं लागेल. म्हणजेच A अधिक 2 वजा 1 गुणिले D. 2 वजा 1 म्हणजेच 1. म्हणजेच A अधिक D ही T2ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला T1ची किंमत माहीत झालेली आहे आणि T2ची किंमत माहीत आहे ना. मग या T1 आणि T2 या ज्या किमती आहेत त्या आपण समीकरण 2 मध्ये काय करूया? भरूया. मग आता T1 बरोबर काय आहे बघा? T2 अधिक 5 हे समीकरण 2 आहे. मग याच्यामध्ये आपण T1 आणि T2ची किंमत भरूया. T1ची किंमत आली A, T2ची किंमत आपल्याला माहीत आहे A अधिक D आणि अधिक 5 आपण आहे तसंच ठेवूया. म्हणजेच काय? तर आपल्याला काय किंमत मिळाली बघा? तर बघा D बरोबर आता इथं बघा इथं A आहे आणि इथं A आहे. मग A जर या साईडला नेलं तर ते A अधिक A वजा A कॅन्सल झाले. म्हणजे थोडक्यात काय तर D बरोबर वजा अधिक 5 आहे पलीकडे गेले की ते -5 होतील. म्हणजेच D बरोबर -5 ही किंमत आपल्याला मिळाली. म्हणजे सामायिक जो फरक दिसतो तो आपल्याला D आलेला आहे तो आहे -5 दिसतोय. आता D बरोबर -5 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये भरायची. ठीक आहे, समीकरण 1 मध्ये आपण D बरोबर 5 ही किंमत भरूया. मग समीकरण 1 काय आहे ते बघूया. A अधिक 2D बरोबर -30. मग याच्यामध्ये Dची किंमत आपण लिहूया. A अधिक 2 गुणिले Dची किंमत आहे -5 बरोबर -30. A वजा आता 5 दोन्ही 10 वजा चिन्ह असल्यामुळे इथं वजा चिन्ह लिहायचं. A वजा 10 बरोबर -30 आपण आहे तसंच लिहिले. आता
ए बरोबर बघा -10 आहेत, पलीकडे गेले की ते +10 होतील, म्हणजेच ए बरोबर -30 + 10, म्हणजेच -30 + 10 म्हणजे 30तून 10 गेले राहिले किती तर 20. परंतु मोठ्या संख्येला चिन्ह वजा असल्यामुळे उत्तराला सुद्धा वजा चिन्ह येणार, म्हणजेच एची किंमत आपल्याला किती मिळाली बघा -20°C. आणि हे काय आहे T1 म्हणजेच सोमवारचं तापमान हे आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, म्हणून सोमवारचे तापमान किती आहे बघा ए म्हणजेच 20°C एवढं आहे. आता तापमानाच्या नोंदी अंकगणिती श्रेणीत आहेत. ती अंकगणिती श्रेणी पुढील प्रमाणे, कारण का बघा अंकगणिती श्रेणीत आहे कारण डी आपल्याला वजापास मिळाला बरोबर, सगळ्या किमती आता आपल्याला मिळाल्यात. मग T1 किती आता मिळाला आहे बघा तर 20°-20°C. T2ची किमती आपण बघूया. T2 म्हणजेच काय आहे तर T1 + D. T1ची किंमत आपल्याला माहीत आहे, Dची पण माहिती आहे, तिथं आपण लिहूया -20 + -5 म्हणजेच काय आहे -20 - 5 म्हणजेच -25°C. T3 सुद्धा काढू शकतो, T2 + D. T2ची किंमत आपल्याला माहिती आहे, ती इथे लिहूया D व Dची तर आपल्याला माहितीच आहे -25 - 5 म्हणजेच -25 - 5 म्हणजेच -30°C. T4 सुद्धा तसंच T3 + D. T3ची किंमत आपल्याला माहीत आहे -30 + -5 म्हणजेच -30 - 5 म्हणजेच -35°. T5 सुद्धा आपल्याला माहिती आहे T4 + D. T4ची किंमत आपण काढलेली आहे -35 - 5 म्हणजेच -40°. आणि T6 सुद्धा T5 + D म्हणजेच -40 आणि -5 म्हणजेच -40 आणि -5 बरोबर -45. म्हणजे यांचा जो तुम्हाला फरक दिसतोय बघा 25, 30, 35, 40 आणि 5 प्रत्येकी वजापासचा डिफरन्स हा कंपल्सरी आपल्याला दिसतोय बरोबर. म्हणजे डी जो आपण वजापास काढला तो अगदी बरोबर आहे. म्हणजेच कारगिल येथील आठवड्यातील तापमान पुढील प्रमाणे आहे, म्हणजेच सोमवारचं -20°, मंगळवार -25°, बुधवार -30°, गुरुवार -35°, शुक्रवार -40° आणि शनिवार -45°C इतकं ते असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे तो आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे, 6वा प्रश्न काय आहे हे सुद्धा आपण आता बघूया. तर बघा 6वा प्रश्न बघूया. आता जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्रिकोणाकृती भूखंडावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्या ओळीत 1 झाड, दुसऱ्या ओळीत 2 झाड, अशा पद्धतीने तिसऱ्या ओळीत 3 झाडं. ठीक आहे, याप्रमाणे 25 ओळीत झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली बघा. पहिल्या ओळीत 1, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3, चौथ्या ओळीत 4, 5व्या ओळीत 5, अशा प्रत्येकी काय आहेत अशा किती ओळी असणार आहेत तर अशा 25 ओळी असणार आहे. तर त्यांनी काय विचारलेलं आहे 25 ओळीत असे झाडे लावले तर एकूण किती झाडे लावली असा हा त्यांनी आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. तर बघा पहिल्या ओळीत झाडाची संख्या आपल्याला माहिती आहे ती किती आहे बघा 1 आहे, म्हणजेच ती एची किंमत झाली बरोबर. आता त्यानंतरच्या प्रत्येक ओळीत क्रमवार झाडांच्या संख्येत 1 ने वाढ झालेली दिसते बरोबर. पहिल्या ओळीत 1, दुसऱ्या ओळीत 2 है ना, तिसऱ्या ओळीत 3, म्हणजे एक अंकाने काय झाली झाडांची संख्या वाढत गेलेली आहे. म्हणून ती झाडे ओळींच्या क्रमांकानुसार लिहू. म्हणजे कसं 1 पहिल्या ओळीत 1, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3, म्हणजे 4, 5, 6, 7 असे एक नंबरनं वाढत जाते. ते कुठपर्यंत 25 लाईनपर्यंत है ना, अशी ती लावली गेली आहेत. ओके, म्हणजेच डी कसा आपल्याला सरळ दिसतोय की डी हा आपल्याला 1 असणार आहे. कसा तर 2 - 1 1, 3 - 2 1, 4 - 3 1, 5 - 4 1, म्हणजे प्रत्येक वेळेला जो सामान्य फरक आहे म्हणजेच डी आहे तो आपला नेहमी 1 असणार आहे. आणि डीची जी किंमत आहे ती कशी आहे बघा तर ती किंमत स्थिर आहे. याचाच अर्थ ही जी अंकगणिती श्रेणी आहे ती कशी आहे स्थिर आहे आणि त्याला ती अंकगणिती श्रेणी आहे. आता ओळींची संख्या म्हणजेच एन ती किती आहे 25 आहे, त्यांनी आपल्याला उदाहरणातच दिलेली आहे. म्हणून 25 ओळींतील झाडांची एकूण संख्या किती आहे बघा S25 आहे है ना, म्हणजेच SN म्हणजेच S25. म्हणून S25ची किंमत काढावयाची आहे आणि ही किंमत आपण पुढील सूत्रानं काढतो. सूत्र कोणतं आहे तर तुम्हाला आता पाठ झालेलंच असेल. मग याच्यामध्ये आपण किंमत पुटअप करूया. SN बरोबर N/2 गुणिले 2A अधिक N वजा 1 गुणिले D. मग आता Nची किंमत आपल्याला माहिती आहे ती आहे 25, म्हणजे 25/2 गुणिले 2 गुणिले आता ए आपल्याला माहिती आहे 1 तो इथं लिहिला अधिक N 5 25 आहे तिथं लिहिला 25 - 1 गुणिले 1, कारण डी सामान्य फरक आपल्याला 1 मिळालेला आहे.
25/2 गुणिले, आता इथं बघा बे 1 बे 25 वजा 1 24, 24 गुणिले 1 24च येते. ठीक आहे, मग 25/2 गुणिले 24 अधिक 2 26 आलेले आहेत. ओके, मग आता 26ला 2 भागलं तर 13 दुणे 26 इथं आले 13, म्हणजेच 25 गुणिले 13 आणि यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो बघा 325 एवढा येतो. म्हणजेच S25ची किंमत जी आहे ती किती येते 325 एवढी. म्हणजेच S25 किती आला 325 आलेला आहे. याचाच अर्थ लावलेल्या झाडांची एकूण संख्या ही किती आहे बघा तर 325 एवढी आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय सराव संच 3.4 जो आहे तो पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3रा पूर्णपणे बघणार आहोत. व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.